आम्ही एका ताटात जेवतो. आता कुठे जातीवाद राहिला का? 70 वर्ष झाली आरक्षण संपायला हवं, जातीपेक्षा आर्थिक आधार आरक्षण असायला हवं, असे अनेक वाक्य नेहमी ऐकायला मिळतात. मग खरंच जातीवाद संपला का? पद मिळालं म्हणून खालच्या जाती जन्म घेतलेल्यांचं सामाजिक स्थान उंचावलं का? बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी उमेश, तुम्ही बघताय द रिअल साईड. नागराज मंजुळे यांच्या फॅन्टसी सिनेमामध्ये जात व्यवस्थेला कंटाळलेल्या जब्याने मारलेला दगड आपल्याला दिसतो. मी जातीवाद, सामाजिक बहिष्कार आणि मानसिक अत्याचाराने परेशान झालोय. आता हे सर्व संपवण्याचा निर्णय घेतोय. हे वाक्य आहे IPS पूरण कुमार यांचे. आपण 21व्या शतकात आहोत. रॉकेट्स आकाशात पोहोचली, पण मन अजूनही जात या खड्ड्यात अडकलेलं आहे. आज आपण शिक्षित झालो, डॉक्टर, इंजिनियर, IPS झालो, पण विचार करा, जात अजूनही आपल्या मनातून गेली आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर एकच लढा दिला, मानवतेसाठी. त्यांनी सांगितलं, शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यांनी जात व्यवस्था मोडण्यासाठी कायदा केला, संविधान दिलं आणि आरक्षण दिलं. न्याय मिळावा म्हणून, विशेष अधिकार म्हणून नव्हे. पण आजही जातभेदाची जखम जिवंत आहे. रोहित वेमुल्ला, हैदराबाद विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी, त्याच्या सुसाईड नोटमध्ये त्याने लिहिलं, तुम्ही जेव्हा हे पत्र वाचत असाल तेव्हा मी नसेल, माझ्यावर नाराज होऊ नका. माझा जन्म एक अपघात होता, पण माझा मृत्यू एक स्टेटमेंट असेल. हा स्टेटमेंट जात व्यवस्थेवरचा आरोप होता की शिक्षण असूनही, बुद्धी असूनही समाज त्याला समकक्ष मानव मानत नव्हता. डॉक्टर पायल तडवी, वैद्यकीय शिक्षणात अपमान, मानसिक छळ. ती म्हणते, माझ्या वरिष्ठांकडून मला मानसिक छळ सहन करावा लागतो. आता हे आणखी सहन करू शकत नाही. त्यांनी माझं आयुष्य नरक बनवलं. मी खूप प्रयत्न केला, पण आता हे माझ्याने शक्य नाही. IPS पूरण कुमार पोलीस सेवेत असूनही जाती तिरस्काराचा बळी ठरतात. ते म्हणतात, ऑगस्ट 2020 पासून हरियाणातील संबंधित वरिष्ठ अधिकारी माझ्यावर स्पष्ट जातीय भेदभाव, निवडक मानसिक छळ, सार्वजनिक अपमान आणि अत्याचार करत आहेत. जे आता असह्य झालं आहे. ही 3 नावं नाहीत, ही समाजाच्या अंतरंगात दडलेल्या वेदनेची हाक आहे. आजही अनेकांना विचारलं जातं, तू कोणत्या जातीचा आहेस? आरक्षण घेतलंस का? तुम्हाला खूप सोपं आहे, पण कोणीही विचारत नाही, आरक्षण असताना तुला इथपर्यंत पोहोचणं सोपं होतं की अवघड? तू किती कष्ट केलेस? आरक्षण म्हणजे दया नव्हे, तो ऐतिहासिक अन्यायाचं उत्तर आहे, समतेकडे नेणारा पूल आहे. आजही खालच्या जातीतील लोकांविषयी अपमान, तिरस्कार आणि अविश्वास पाहायला मिळतो. आरक्षणाबद्दल गैरसमज पसरले गेलेत. आरक्षण म्हणजे फुकट सवलत, पण कोणी सांगितलं का? आरक्षण म्हणजे समान संधीचा हक्क आहे. बाबासाहेबांनी आरक्षण दिलं ते न्यायासाठी. जे शतकानुशतके दाबले गेले त्यांना समान संधी मिळावी म्हणून, पण समाजाने त्याकडे तिरस्काराने पाहिलं. आजही आरक्षणधारी हा शब्द शिवी म्हणून वापरला जातो. जात खरंच संपली आहे का? जर खाजगीमध्ये बोलताना, शाळेत, ऑफिसमध्ये आजही जातीचा विचार होत असेल तर उत्तर आहे नाही. आपण केवळ कायद्याने स्वतंत्र झालो, विचारांनी नाही. आता वेळ आली आहे बदलाची. जात संपवायची असेल तर फक्त कायदा पुरेसा नाही, विचार बदलावा लागेल. प्रत्येक शाळेत, प्रत्येक घरात मानवतेचा धडा शिकवावा लागेल. सरकारला काय करायला हवं? तर शिक्षणामध्ये समता वाढवणं गरजेचं आहे, भेदभाव करणाऱ्यांवर कडक कारवाई करणं गरजेचं आहे आणि समाजात एकतेसाठी नवी पिढी तयार करणं गरजेचं आहे. आणि आपण काय करायला हवं? जात विचारणं थांबूया, मानव म्हणून वागूया आणि अभिमानाने सांगू, मी भारतीय आहे. कारण बदल सरकार करणार नाही, तो आपण करायचा आहे. आज प्रश्न असा नाही की जाती संपली का? प्रश्न असा आहे, आपण तिला संपवू इच्छितो का? कारण बदल कायद्यात नाही, तो आपल्या मनात सुरू होतो. उद्या 30% रिझर्वेशन मधनं तिथं एखादा दलित डायरेक्टर म्हणून येलो, पण घरात दलित जावई चालेल का? काय गे मुक्ती,